नमस्कार विद्यार्थी मित्रो, 11वी मॅथमॅटिक्स पेपर 1 चा हा आज आपला दुसरा व्हिडिओ आहे। पहिल्या व्हिडिओमध्ये आपण अँगलची नवीन डेफिनेशन आहे ती डिस्कस केली होती। डिरेटेड अँगल, त्याच्यानंतर अँगलचे काही प्रकार पाहिले, झिरो अँगल, स्ट्रेट अँगल, होल अँगल, राईट अँगल, अँगल इन ए क्वाड्रंट, क्वाड्रंटल अँगल आणि कोटर्मिनल अँगल्स वगैरे आपण हे पहिल्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेला आहे। तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर पहिल्यांदा तो व्हिडिओ पहा, म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित कंटिन्यू करता येईल। ओके, तर आज आपल्याला काय करायचंय, अँगल आतापर्यंत आपण जो मोजायचो तो डिग्रीमध्ये आपण अँगल मोजत होतो। याच्याशिवाय आणखी एक सिस्टीम आहे, ती म्हणजे रेडियन मेजरमेंट। तर एकूण 2 सिस्टीम आहेत अँगल मोजण्याच्या, त्या आज आपण डिस्कस करूया। राईट डाऊन सिस्टीम्स ऑफ मेजरमेंट ऑफ अँगल। तर याच्यात 2 सिस्टीम आहेत। पहिली जी आपल्याला परिचित आहे अँगलचं मेजरमेंट, एक आहे डिग्री मेजर, ओके, आणि दुसरी जी सिस्टीम आहे ती आहे रेडियन मेजर, राईट। पहिल्यांदा आपण हा डिग्री मेजर आपण डिस्कस करूयात। आपल्याला माहिती आहे की एक कंप्लीट सर्कलचं एक मेजरमेंट जर आपण घेतलं ना, एक रिव्होल्यूशन जर आपण कन्सिडर केलं मित्रांनो, तर तो आपण 360 डिग्री समजतो है ना, 360 डिग्री असतं। आणि ह्या एका कंप्लीट हे जे रिव्होल्यूशन आहे याचे जर आपण मित्रांनो काय केलं की बरोबर 360 पार्ट्स बनवले। याचे किती पार्ट्स बनवले टोटल या सर्कलचे किंवा या रोटेशनचे? 360 पार्ट्स आपण त्याचे बनवले। तर हा जो 1 पार्ट असेल मित्रांनो, तर हा 1 पार्ट असतो 1 डिग्री। तर आपण असं म्हणू शकतो की 1/360th पार्ट ऑफ 1 कंप्लीट रोटेशन इक्वल टू 1 डिग्री। ओके, डिग्री लिहिण्यासाठी छोटासा इथं गोल काढायचा आणि याच्या पूर्वी आपल्याला लिहिता येतं की 1 कंप्लीट रोटेशन इक्वल टू 360 डिग्री। हे माहिती आहे आपल्याला, राईट। ह्या कंप्लीट रोटेशनचं आपण काय केले, कंप्लीट 360 भाग केले, तर ते एका भागाला आपल्याला काय म्हणता येतं, 1 डिग्री म्हणता येईल, राईट आहे। तर हा झाला 1 डिग्री। नेक्स्ट समजा हा सपोज हा 1 डिग्री आहे समजा, ओके। त्यानंतर हा जो 1 डिग्री आहे त्याचे आपण परत जर 60 भाग केले तर एक जो भाग शिल्लक राहील त्याला म्हणतात 1 मिनिट, ओके। सो 1/60th पार्ट ऑफ 1 डिग्री इक्वल टू 1 मिनिट, ओके। तर मिनिट लिहिण्यासाठी एक सिंगल डॅश वापरायचं आणि परत त्या एका मिनिटाचे आणखी जर आपण 60 भाग केले मित्रांनो तर आपल्याला 1 सेकंड मिळतो। सो 1/60th पार्ट ऑफ 1 मिनिट इक्वल टू 1 सेकंड, ओके। आणि 1 सेकंड लिहिण्यासाठी आपण हा डबल डॅश वापरायचा। तर हे झालं डिग्रीशी संबंधित। परत एकदा रिवाइज करतोय, एक कंप्लीट रोटेशन म्हणजे असणार आहे 360 डिग्री, राईट आहे। आपण घेतो ना समजा मेजरमेंट कसे घेतो बघा, एक राईट अँगल आहे ना, आपण 90 डिग्री म्हणतो, समजा हा सर्कल कन्सिडर करा। मग सेमी सर्कलचं मेजरमेंट आपण 2 राईट अँगल असल्यामुळे आपण 180 घेतो, मग 1 2 3 राईट अँगल सर्कल 270 आणि हा घेतला तर मग काय होणार आहे, 360 होणार निश्चितपणे। तर एक रोटेशन म्हणजे 360 डिग्री। त्या एका रोटेशनचे आपण काय केले, एकूण 360 भाग केले समजा इथे है ना। तर समजा इथे सपोज काय आहे, हा 90 90 90 90 490 झाले इथे। तर याचे काय केले, ह्या एका 90 समजा मी राईट अँगलचे एका राईट अँगलचे 90 पार्ट्स केले समजा, सपोज असे छोटे 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 90 पार्ट्स केले। तर हा मित्रांनो इथे असा हा जो छोटासा अँगल बनतो त्याला म्हणता येईल आपल्याला 1 डिग्री, ओके। आणि ह्या एका डिग्रीचे आता आपल्याला प्रॅक्टिकली शक्य नाही, या एका डिग्रीचे आपण जर 60 भाग केले मित्रांनो तर एक भाग जो आहे तो असणार आहे 1 मिनिट, आणि परत त्या 1 मिनिटचे आपण जर 60 पार्ट्स केले तर आपल्याला मिळतो 1 सेकंड, ओके।
तर हे लक्षात असू द्या डिग्री मेजरमेंटशी रिलेटेड. नेक्स्ट आपल्याला आता डिस्कस करायचं आहे तो म्हणजे रेडियन मेजर. ओके, रेडियन मेजर कसा डिफाईन केलेला आहे? तर यासाठी आपण एक सर्कल कन्सिडर करूया. कन्सिडर ए सर्कल. या सर्कलची रेडियस दिलेली आहे. ओके, रेडियस किती असावी याला काही बंधन नाही. रेडियस 1 असू शकेल, 1 पेक्षा लहान असू शकेल, 1 पेक्षा मोठी असू शकेल, काहीही. अर्थात 0 असणार नाही. 0 असेल तर तो सर्कलच असणार नाही. नेक्स्ट आता काय करायचं, ही जी रेडियस आहे आणखी एक आपल्याला इथे एक रेडियस ड्रॉ करायची. अशा पद्धतीने ड्रॉ करू आता आपण दुसरी सेकंड रेडियस, की या दोन रेडियसच्या मध्ये हा जो ही जी आर्क असेल या आर्कची लेंथ सुद्धा रेडियस एवढीच असेल. काय म्हटलं मी, समजा आपण एक दुसरा एक सर्कल घेऊया. समजा मी हा एक सर्कल घेतलाय. समजा या सर्कलची ही रेडियस आहे सपोज 3 सेंटीमीटर. किती रेडियस आहे? 3 सेंटीमीटर आहे. राईट. नेक्स्ट एक रेडियस मी अशा पद्धतीने घेणार आहे की साहजिक आहे या सुद्धा रेडियसची लेंथ 3च असणार, कारण सगळ्या रेडियस समान असतात ते आपल्याला माहिती आहे. या दोन रेडियसच्या मध्ये ही जी आर्क आहे है ना, दोन रेडिय अशा पद्धतीने घ्यायचे मित्रांनो की इथे ही जी आर्क असेल याची लेंथ सुद्धा असेल 3 सेंटीमीटर. राईट आहे. आणि अशा पद्धतीने इथे जो सेंटरला हा जो अँगल बनेल आहे की नाही, तर त्याचं मेजरमेंट असतं 1 रेडियन. तर डिग्रीसाठी समजा आपण 5 डिग्री आहे तर असं लिहू. रेडियन असेल तर आपण 5 रेडियन. सी असं स्मॉल सी त्याच्या वरती लिहायचं तिथे. तर इथे हा जो सेंटरला जो अँगल बनलेला आहे तो आहे 1 रेडियन. इथे सुद्धा रेडियस आर आहे, सेकंड रेडियस आर आहे. या दोन रेडियसच्या मध्ये ही जी आर्क आहे त्याची लेंथ सुद्धा आर एवढीच आहे. म्हणजे 1 2 3 या तिन्हींच्या लेंथ सेम पाहिजे, अगदी सेम, बिलकुल चेंज नको. जसं इथे सुद्धा हे 3 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर, ही आर्क सुद्धा 3 सेंटीमीटर. तर इथे झाला 1 रेडियन. इथे सुद्धा किती होणार अँगल? हा 1 रेडियन आहे ना. 1 रेडियनचे डेफिनेशन काय आहे? सेंटरला जो काही अँगल सबटेंड केला जातो या आर्क द्वारे, ही आर्क एवढी पाहिजे, या रेडियस एवढी पाहिजे. अँगल सबटेंडेड ऍट द सेंटर ऑफ ए सर्कल बाय द आर्क विच इज इक्वल टू रेडियस है ना. किंवा आपण असं म्हणता येईल, रेडियस एवढ्या आर्कने सेंटरला इथे सबटेंड केलेला जो अँगल असतो तो असतो 1 रेडियन. आणखी एक वेगळी फिगर वाटलं तर आपण करूयात. बरं, ही रेडियस किती असावी? आता सांगितलं मी तुम्हाला की रेडियसला काहीच बंधन नाही. तुम्ही रेडियस कितीही लहान घेऊ शकतात आणि कितीही मोठी घेऊ शकतात. अगदी तुम्ही सेंटीमीटर मध्ये घ्या, मीटर मध्ये घ्या, किंवा किलोमीटर मध्ये घ्या, फीट मध्ये घ्या, कुठल्या युनिट मध्ये घ्या. अट एकच आहे, जो काही तुमचा सर्कल असेल मित्रांनो है ना, सर्कलची जी काही रेडियस असेल, हा समजा सर्कल आहे, हा सेंटर आहे, एक रेडियस मी कन्सिडर केलेली आहे. ही रेडियस घेऊयात आपण. तर इथे एक आर्क अशी कन्सिडर करायची की या आर्कची लेंथ सुद्धा किती पाहिजे. समजा इथे संपली ती लेंथ है ना, तर इथनं स्टार्ट होणार, इथं संपणार. ही जी आर्क आहे ह्या आर्कची लेंथ सुद्धा या रेडियस एवढीच पाहिजे. आणि ही आपण दुसरी एक रेडियस काढूया. राईट आहे. तर मग ह्या आर्कने या ठिकाणी जो अँगल सबटेंड केला सर्कलच्या सेंटरला, तर हा असणार आहे 1 रेडियन. सिंपलची डेफिनेशन. रेडियस किती लहान असो, किती मोठं असो, काही त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. लक्षात आलं. 1 रेडियन. 1 डिग्री कसा होता की कम्प्लीट एका रोटेशनचे आपण 360 पार्ट केलेले, त्यातला एक पार्ट म्हणजे काय असणार आहे, एक पार्ट म्हणजे 1 डिग्री होता. तर 1 रेडियन काय डिफाईन केलाय? सर्कल घ्या, त्याच्यामध्ये 2 रेडियस अशा घ्यायच्यात की त्या 2 रेडियसच्या मध्ये इथला, ही इकडची आर्क नाही, ही आर्क अशी कन्सिडर, कारण ही आर्क तर नक्कीच या रेडियस पेक्षा मोठी असणार आहे. अशी आर्क घ्या की जी या दोन्ही रेडियस एवढीच असेल. तर इथे जो सेंट्रल अँगल बनलेला असतो त्याचं मेजरमेंट असतं 1 रेडियन. ओके. नेक्स्ट आपल्याला डिस्कस करायचं आहे डिग्री आणि रेडियन याच्यामध्ये काय रिलेशन आहे. डिग्री म्हणजे किती डिग्री म्हणजे किती रेडियन होतात, किती रेडियनचा किती डिग्री होतो, याच्यामध्ये कन्व्हर्शन आपल्याला लक्षात घ्यायचंय. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा आपल्याला माहिती आहे की मित्रांनो 1 kg जर आपण लक्षात घेतलं है ना, 1 kg म्हणजे काय असतं, 1000 ग्रॅम्स लिहितो. किंवा 1 मीटर म्हणजे आपण लिहितो 100 सेंटीमीटर. जसं हे आपण कन्व्हर्शन करतो इतर काही क्वांटिटीज मध्ये, तसं डिग्री आणि रेडियन मधलं आपल्याला कन्व्हर्शन लक्षात घ्यायचंय. त्यासाठी काय करावं लागेल, परत आपण एक
सर्कल कन्सिडर करूयात मित्रांनो. हा इथे मी सर्कल कन्सिडर करायला लागलोय आणि हा त्याचा सेंटर आहे. ही आपण रेडियस घेऊयात आर आणि ही अजून एक मी रेडियस अशा पद्धतीने घेतली की इथली जी आर्क आहे है ना, ही आर्क ची लेंथ सुद्धा केवढी असणार आहे, या रेडियस एवढीच असेल. तर या ठिकाणी बनलेला अँगल असणार आहे 1 रेडियन. ओके. आणखी मी काय केलं समजा की ह्या आर्क ची लेंथ आणखीन वाढवली मी, आणखीन आर एवढी लेंथ घेतली मी. तर परत इथला जो अँगल बनणार आहे मग तो किती बनणार आहे, 1 रेडियन एवढा बनणार आहे. मग हा टोटल अँगल बनेल 2 रेडियन. आणि याच पद्धतीनं मी आर प्रत्येक रेडियस अशी जर घेत गेलो मित्रांनो तर आपल्याला काय मिळेल बघा. म्हणजे पूर्ण मी या सर्कलचा विचार करणार आहे. तर सर्कलचा विचार करत असताना हा जो होता मग ह्या छोट्या छोट्या आर्क्स पासनं सगळ्या आर जर मी एकत्र केला तर तो एक सर्कमफरन्स बनेल. आणि सर्कमफरन्स सी म्हणजे असणार आहे 2 पाय आर. आणि आपण काय करूयात, हा जो सर्कल आपण कन्सिडर केला ह्याची जी काही रेडियस आहे ती आपण सध्याच्याला घेऊयात आर इक्वल टू 1. मग सर्कमफरन्स सी इक्वल टू काय बनणार आहे, 2 पाय. ओके. तर हा पूर्ण सर्कल जर कन्सिडर केलो आपण तर त्याचा जो सेंट्रल अँगल बनेल तर तो नक्कीच किती बनणार आहे, 2 पाय रेडियन बनेल. ओके. 1 रेडियन करत करत आहे की नाही. तर या पद्धतीने कम्प्लीट या सर्कलचं मेजरमेंट बनणार आहे 2 पाय रेडियन. ओके. आणि डिग्रीमध्ये आपण असं डिस्कस केलेलं आहे की 1 रोटेशन है ना, 1 रोटेशन इक्वल टू हाऊ मच, 360 डिग्री असतात. आणि इथे आपण आता लक्षात घेतलंय रेडियस इक्वल टू, रेडियस जर आपण 1 घेतली तर सर्कमफरन्स काय येणार आहे इथे 2 पाय इंटू 1 म्हणजे सी इक्वल टू असणार आहे 2 पाय है ना. आणि इथे सेंटरला जो अँगल बनेल पूर्ण हा या सर्कल, ही जी आर्क आहे ना, अगोदर काय केली आपण, ही जी आर्क आहे ती रेडियस एवढी घेतली, परत दुसरी आर्क रेडियस एवढी घेतली, परत तिसरी आर्क रेडियस एवढी असं करत करत आपण काय केलेलं आहे, पूर्ण सर्कलच कन्सिडर केलेलं आहे. तर पूर्ण सर्कल जर कन्सिडर केलं तर सेंटरला त्या सर्कमफरन्स एवढा तिथं अँगल तयार होणार आहे. तर सर्कमफरन्स असणार आहे 2 पाय जेव्हा रेडियस असेल 1. तर सेंटरला पूर्ण या आर्कचा, सर्कल रूपी पूर्ण या आर्कचा इथं मेजरमेंट असेल 2 पाय रेडियन असेल. मग आपण इथं कम्पेअर करू शकतो मित्रांनो की एक रोटेशन म्हणजे 360 डिग्री है ना, आणि मग कम्प्लीट या सर्कलचं मेजरमेंट इथं आपण कन्सिडर केलेलं आहे ते म्हणजे 2 पाय. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 2 पाय रेडियन इक्वल टू असणार आहे 360 डिग्री. आणि याला आपण 2 न जर कॅन्सल केलं तर पाय रेडियन इक्वल टू 180 डिग्री है ना. हा जो स्मॉल सी आहे ती रेडियन साठी वापरायचं आहे आणि हा छोटा जो सर्कल आहे याला वापरायचं डिग्रीसाठी आपण युज करतो. तर हे अतिशय महत्वाचं रिलेशन आहे डिग्रीला आणि रेडियनला जोडणारा. सो पाय रेडियन इक्वल टू 180 डिग्री. ओके. तर आपल्याला रिलेशन मिळालेलं आहे पाय रेडियन इक्वल टू 180 डिग्री. बघा हा जो पाय आहे त्याची व्हॅल्यू नक्कीच 3.14159 आसपास जर आपण घेतली तर एवढे रेडियन म्हणजे किती डिग्री होणार आहेत, 180 डिग्री होतात. हे लक्षात असू द्या. आपण 1 रेडियन म्हणजे किती आणि 1 डिग्री म्हणजे एक्झॅक्टली किती हे आपण नंतरच्या व्हिडिओज मध्ये आपण डिस्कस करूयात. सध्या याच्यापासून आपल्याला काही अँगल्स हे करायचे. समजा काही स्टँडर्ड अँगल्स आहेत, समजा 30 डिग्री आहे, 45 डिग्री, 60 डिग्री, ज्याचा आपल्याला नेहमी यूज होत असतो. तर त्यांचं आपल्याला रेडियन मध्ये कन्व्हर्शन लक्षात घ्यायचंय. बघा या रिलेशन पासून आपल्याला मिळवता येईल. समजा या रिलेशनला आपण दोन्ही साईडला जर 2 ने डिव्हाइड केलं मित्रांनो तर आपल्याला काय मिळतं माहितीये का, π/2 रेडियन है ना, π/2 रेडियन इक्वल टू मिळणार आपल्याला 90 डिग्री. ओके. म्हणजे राईट अँगल जो आहे त्याचं मेजरमेंट डिग्रीमध्ये आपण घेतो 90 डिग्री म्हणतो, तसं रेडियन मध्ये काय असणार आहे π/2 रेडियन्स. पायची व्हॅल्यू ही आहे, याला जर तुम्ही 2 ने डिव्हाइड केल्यानंतर जो काही नंबर मिळेल तो असणार आहे 90 डिग्रीचं कन्व्हर्शन असेल तेवढ्या रेडियन मध्ये. ओके. त्यानंतर याच रिलेशनला समजा जर आपण 3 ने डिव्हाइड केलं तर काय मिळेल बघा, π/3 रेडियन इक्वल टू, इथे 3 ने डिव्हाइड केल्यास आपल्याला मिळणार आहे 60. तर 60 डिग्री म्हणजे π/3 रेडियन एवढे असतात. आपण 4 ने डिव्हाइड करूयात काय मिळेल, π/4 रेडियन. इथे 4 ने डिव्हाइड केल्यास आपल्याला मिळणार आहे 45 डिग्री. ओके. त्यानंतर आपण 5 ने जर डिव्हाइड केलो, ओके,
5 न जर आपण डिव्हाइड केलो तर इथे जर 5 ने डिव्हाइड केलं तर 180 ला 5 ने डिव्हाइड करा, 5 त्रिक 15, 3 उरले 30, 5 सके 30 म्हणजे 36 डिग्री मिळणार आहे. आणि जर 6 ने आपण डिव्हाइड केलो है ना इथे आणि या साईडला सुद्धा, तर π/6 रेडियन्स म्हणजे असणार आहे 30 डिग्री असणार. ओके, बघा 90 डिग्री म्हणजे π/2 रेडियन, 60 डिग्री म्हणजे π/3, 45 डिग्री म्हणजे π/4 असणार आहे, 30 डिग्री म्हणजे π/6. या 36 ची फार काय आवश्यकता पडणार नाही, परंतु असा माहिती आपल्याला. त्यानंतर आपण जर याला 12 न डिव्हाइड केलोत आपण है ना, 12 न डिव्हाइड केलोत है ना, तर इथे आपल्याला नक्कीच किती डिग्री मिळतील, 15 डिग्री मिळणार आहे. हे काय डिव्हाइड केलं, समजा आपण याला मल्टिप्लाय जर केलो है ना, त्याला 2 न मल्टिप्लाय केलं तर 2π रेडियन म्हणजे 360 डिग्री असणार आहेत है ना. आणि परत ह्या 2π ला जर आपण आता 3 न डिव्हाइड केलो या रिलेशनला, इथे जर मी 3 न डिव्हाइड केलो तर 2π/3 रेडियन 3 न डिव्हाइड केलं तर 120 डिग्री असणार आहे है ना. मी इथे लिहितो 120 डिग्री राईट. तर त्यानंतर याच रिलेशनला सपोज मी जर 5 न डिव्हाइड केलो तर काय मिळेल, इथे 5 न डिव्हाइड केल्यास 2π/5 रेडियन, इथे 5 न डिव्हाइड करूयात आपण, 5 7 35, 5 2 10, 72 डिग्री म्हणजे इथे असं आपण लिहू शकतो. ओके, तर याचा एक आपण टेबल ड्रॉ करू शकतो. मी थोडासा तुम्हाला स्टार्ट करून देतो, बाकी तुम्ही घरी काम पूर्ण करा. इथे असणार आहे डिग्री मेजरमेंट असणार आहे आणि इथे असणार आहे समजा रेडियन है ना. तर सर 180 डिग्री म्हणजे असणार आहे इथे पाय रेडियन, त्यानंतर 90 डिग्रीच्या जागी इथे काय लिहायचं, 90 डिग्री म्हणजे किती असणार आहे π/2 रेडियन. त्यानंतर इथे लिहूयात आपण 60 डिग्री, 45 डिग्री, 30 डिग्री वगैरे. या पद्धतीने तुम्ही कंटिन्यू करा आणि त्याचे रीडिंग मेजरमेंट काय येतात, इथे जे आपण आता काही कॅल्क्युलेट केलेलं आहे ते इथे तुम्ही या टेबलमध्ये नोट करू शकतात. ओके, आपल्याकडे रिलेशन आहे पाय रेडियन इक्वल टू 180 डिग्री. इथे मी काय करणार आहे, दोन्ही साईडला पाय ने डिव्हाइड करणार आहे है ना. जर मी दोन्ही साईडला पाय ने डिव्हाइड केलो तर इथला पाय कॅन्सल होईल, इथं राहील 1 रेडियन आणि इकडे असणार आहे 180/पाय एवढे डिग्री असणार राईट आहे. मग ही व्हॅल्यू झाली 1 रेडियनची, 1 रेडियन इक्वल टू दिस मच. जर मी आता या दोन्ही साईडला मी समजा एक थीटाने मल्टिप्लाय केलं है ना, एक अँगल आहे त्याचं जो काही थीटा आहे त्या थीटाने मी जर मल्टिप्लाय केलो तर ह्या 1 ला जर मी थीटाने मल्टिप्लाय केलो तर थीटा रेडियन इक्वल टू, इथे थीटाने मल्टिप्लाय करावं लागेल, थीटा इंटू 180/पाय एवढे डिग्री असतील है ना. म्हणजे याचा अर्थ असा आहे की माझ्याकडे रेडियन मधला जर अँगल असेल है ना, थीटा रेडियन आहे ओके, तर त्याला मला काय करावं, जर मला डिग्रीमध्ये पाहिजे असेल तर त्या थीटाला मला 180/पाय ने मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, हा एक महत्वाचा फॉर्म्युला आहे, याला तुम्ही असं एक बॉक्स करून ठेवू शकता. बघा याच्यासाठी मी एक एक्झाम्पल घेतो. थीटा रेडियन आहेत माझ्याकडे, किती रेडियन आहेत, थीटा रेडियन आहेत. थीटा रेडियनचं मला डिग्रीमध्ये कन्व्हर्शन करायचंय, तर त्या थीटाला मला काय करावं लागेल, 180/पाय ने मल्टिप्लाय करावं लागेल. बघा आपल्याकडे इथे काय आपण टेबलमध्ये काय व्हॅल्यूज नोट केलेले आहेत. आता 60 डिग्री म्हणजे इथे आहे आपल्याकडे π/3 रेडियन. बघा इथे आहे π/3 रेडियन म्हणजे 60 डिग्री. समजा मला माहिती नाही की बाबा π/3 म्हणजे 60 डिग्री हे मला माहिती नाही, परंतु मला π/3 म्हणजे किती डिग्री होतात ते फाइंड आउट करायचंय. तर π/3 रेडियन्स आहेत है ना, तर याचं मला कशामध्ये कन्व्हर्शन करायचंय, मला डिग्रीमध्ये कन्व्हर्शन करायचंय. तर मी काय करणार है ना, या थीटाला मी काय कशाने मल्टिप्लाय करणार, 180/पाय ने मल्टिप्लाय करणार. हा तो फॅक्टर आहे 180/पाय ने. जर तुम्ही रेडियन मधल्या अँगलला जर तुम्ही मल्टिप्लाय केला तर त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार आहे, डिग्रीमध्ये. तर पाय रेडियन इक्वल टू π/3 रेडियन म्हणजे π/3 इंटू 180/पाय है ना. या π/3 रेडियन्सला तुम्ही काय केलात, 180/पाय ने मल्टिप्लाय केलात. मल्टिप्लाय केल्यानंतर या रेडियनचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार आहे, डिग्रीमध्ये होणार आहे. याला थोडंसं सॉल्व्ह करूया. काय मिळणार आहे, हा पाय कॅन्सल होईल आणि 3 ने 180 कॅन्सल केल्यास 60 राहणार. तर याचा आन्सर येईल बघा 60 है ना. इथे कन्फर्म करू शकतो π/3 रेडियन म्हणजे होतं 60 डिग्री. आणखी एक एक्झाम्पल घेऊयात. समजा आपण घेऊ π/4 आहे माझ्याकडे है ना, π/4 रेडियन आहे. तर या π/4 रेडियनचं
मला डिग्रीमध्ये कन्व्हर्शन करायचं आहे, तर कन्व्हर्शन फॅक्टर काय आहे, 180 बाय पायने मल्टिप्लाय करायचं आहे. हं? बघा मी परत रिपीट करतोय, रेडियन मधल्या अँगलला जर डिग्रीमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर त्याला 180 बाय पायने मल्टिप्लाय करा. हा π/4 रेडियन्स आहेत. या π/4 ला मी काय करणार आहे, 180 बाय पायने मल्टिप्लाय करणार. तर कन्व्हर्शन कशामध्ये होणार आहे, डिग्रीमध्ये होणार. सो दिस इज इक्वल टू पाय कॅन्सल होणार, 4 ने 180 ला कॅन्सल केल्यास किती राहतं, 45 राहणार आहे. तर याचं उत्तर येतं 45 डिग्री. तर हे झालं रेडियन मधला अँगल डिग्रीमध्ये कसा कन्व्हर्ट करायचा. तर त्याला काय केलं पाहिजे आपण, 180 बाय पायने मल्टिप्लाय. वाटलं तर इथे मी असं या पद्धतीने लिहितो. हे बघा डिग्री, सॉरी एक मिनिट, इथे सी म्हणजे त्याला आपण म्हणूयात रेडियन, किंवा असं लिहितो मी रेडियन टू डिग्री. ओके, रेडियन टू डिग्री असं आहे ना. तर काय करायचं, याला रेडियन टू डिग्री जर पाहिजे असेल तर मल्टिप्लाय बाय है ना, जो काही अँगल असेल त्याला मल्टिप्लाय करायचं कशाने, 180 बाय पायने. राईट. नेक्स्ट आता सेम रिलेशन आपण आणखीन एकदा लिहूयात, थोडस वेगळ्या पद्धतीने इथे लिहितो मी. काय लिहिता येईल मला, पाय रेडियन म्हणजे 180 डिग्री, याला थोडस साइड चेंज करून असं लिहितो मी, 180 डिग्री म्हणजे पाय रेडियन. राईट आहे. आता इथे दोन्ही साईडला मला 1 डिग्री पाहिजे है ना, तर 1 डिग्रीसाठी मी काय केलं पाहिजे, इथे 180 डिग्री आहेत, या 180 डिग्रीला मी 180 ने डिवाइड करणार आहे. मला काय मिळेल, डिवाइड बाय 180, 180 ने डिवाइड केल्यास इथे राहील 1 डिग्री राहील, इथे पाय बाय 180 आणि हे असणार आहेत एवढे रेडियन्स. राईट आहे. तर ही झाली 1 डिग्रीची व्हॅल्यू. इथे पायच्या ठिकाणी तुम्ही ही व्हॅल्यू जर ठेवलात 3.14159 वगैरे, आणि त्याला जर 180 ने डिवाइड केला तर तुम्हाला 1 डिग्रीची व्हॅल्यू मिळेल है ना, जी की अगदी फार लहान व्हॅल्यू असते. ओके, इथे मी काय करणार आहे, समजा आता 1 डिग्रीची व्हॅल्यू तुम्हाला मला मिळालेली आहे, पण माझ्याकडे काही डिग्री आहेत, एका डिग्रीपेक्षा जास्तीच्या, समजा 30 डिग्री आहे, 40 डिग्री आहे, 70 डिग्री आहे. तर त्याचं कन्व्हर्शन मला रेडियन मध्ये जर करायचं झालं तर कसं करावं लागेल. सध्या मी काय करतो, याला दोन्ही साईडला थीटाने मल्टिप्लाय करतो. तर थीटा डिग्री बरोबर काय असणार आहे, थीटा इंटू पाय बाय 180 एवढे रेडियन्स होणार आहेत. राईट आहे. तर डिग्रीचं जर कन्व्हर्शन मला रेडियन मध्ये करायचं झालं मित्रांनो, डिग्रीचं कन्व्हर्शन रेडियन मध्ये करायचं झालं तर त्या अँगलला मला पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करावं लागेल. इथे लिहूयात आपण, डिग्री टू रेडियन है ना, डिग्री टू रेडियन जर कन्व्हर्शन करायचं तर मल्टिप्लाय करायचं त्या थीटाला पाय बाय 180 ने. ओके, पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करूयात. काही इथे एक्झाम्पल्स आपण जस्ट डिस्कस करूयात, म्हणजे तुमच्या अधिक लक्षात येणार आहे. हा, तर एखादा डिग्री मधला अँगल घेऊ आपण. समजा आपण अँगल घेऊयात, सपोज 30 डिग्री घेऊ. ओके, या 30 डिग्रीचं मला कशामध्ये कन्व्हर्शन करायचं आहे, रेडियन मध्ये. आपल्याला तसं ऑलरेडी माहिती आहे, आपण नंतर कन्व्हर्शन लक्षात घेऊयात. 30 डिग्री म्हणजे काय असणार आहे, पाय बाय 6 रेडियन. तर या कन्व्हर्शन फॅक्टरने आपण मल्टिप्लाय करूयात 30 डिग्रीला. तर 30 ला जर मी पाय बाय 180 ने मल्टिप्लाय केलं है ना, या 30 ला 30 डिग्री आहे ना, यातला फक्त जो 30 आहे, या 30 ला पाय बाय 180 मल्टिप्लाय केलो तर मला कशामध्ये अँगल मिळेल, रेडियन मध्ये मिळेल. बघा हा 0 कॅन्सल होणार, 3 ने कॅन्सल केला 6 येणार, म्हणजे पाय राहिल्यावरती आणि खाली राहिला 6, सो पाय बाय 6 रेडियन्स. राईट आहे. तर 30 डिग्री म्हणजे पाय बाय 6 रेडियन्स, जी की याच्यापूर्वी आपण डिस्कस केलेलं. आणखी काय आपण अँगल बघूयात. समजा 120 डिग्री आहे. राईट आहे. परीक्षेमध्ये एक मार्कासाठी किंवा फार तर 2 मार्कासाठी असे प्रॉब्लेम्स येऊ शकतात किंवा डिग्री आणि रेडियन मध्ये कन्व्हर्शन करण्याशी संबंधित. तर सध्या या 120 डिग्रीला आपण रेडियन मध्ये कन्व्हर्ट करूयात. तर जो काही डिग्री मधला अँगल असतो है ना, डिग्रीला जर रेडियन मध्ये कन्व्हर्ट करायचं असेल मित्रांनो, तर त्या अँगलला पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करायचं. हे लक्षात ठेवा, फॅक्टर लक्षात ठेवा. तर 120 इंटू पाय बाय 180 है ना, हे एवढे असणार आहेत रेडियन. काय कॅन्सल होणार, इथला 0, 6 दुनी 12 आणि 6 3 18, हे किती येणार आहे, 2 पाय बाय 3 रेडियन्स. सो 120 डिग्री म्हणजे असणार आहे 2 पाय बाय 3 रेडियन्स. ओके ओके, आज आपण इथे थांबूयात. आज आपण काय डिस्कस केलं की अँगल मोजण्याच्या 2 मेथड आहेत. एक आहे डिग्री मेजरमेंट आणि दुसरं आहे रेडियन मेजरमेंट. डिग्री मध्ये जे आपण मेजरमेंट करतो
त्याला आपण सेक्झाडेसिमल सिस्टीम म्हणतो बरं का. डिग्रीचं जे डिग्री मोजण्याचं जे सिस्टीम आहे त्याला म्हणतात सेक्झाडेसिमल सिस्टीम. ओके, SY सिस्टीम, राईट. आणि रेडियन मेजरमेंट करण्याचं जे काही सिस्टीम आहे, रेडियन मेजरमेंट करण्याची, त्याला आपण म्हणतो सर्क्युलर सिस्टीम. सर्क्युलर सिस्टीम असते. तर या दोन सिस्टीम आपण डिस्कस केल्या. शिवाय डिग्री आणि रेडियन मध्ये महत्वाचं जे रिलेशन आहे ते आपण एस्टॅब्लिश केलंय की पाय रेडियन म्हणजे असतात 180 डिग्री. त्यानंतर आपण 1 डिग्री म्हणजे काय असतं, 1 रेडियनची व्हॅल्यू सुद्धा याच्यापूर्वी आपण फाइंड आउट केलेली, तेही लक्षात घ्या. आणि त्यानंतर अतिशय महत्वाचे 2 फॉर्म्युले आपण लक्षात घेतलेत. रेडियनचं जर कन्व्हर्शन आपल्याला जर मित्रांनो डिग्रीमध्ये करायचं असेल तर त्या रेडियन मधल्या अँगलला आपल्याला 180 बाय पायने मल्टिप्लाय करावं लागतं. आणि जर अँगल डिग्रीमध्ये दिला असेल आणि त्याचं कन्व्हर्शन जर आपल्याला रेडियन मध्ये हवं असेल तर त्यावेळी काय करायचं, पाय बाय 180 ने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागतं. ओके, तर हा आपल्या पहिल्या चॅप्टरचे 2 व्हिडिओज, याच्यापूर्वीचा एक व्हिडिओ झाला, हा सेकंड व्हिडिओ आहे. याच्यानंतर जो थर्ड व्हिडिओ असेल मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला या चॅप्टरची जी पहिली एक्झरसाइज आहे, एक्झरसाइज 1.1 ती डिस्कस करायची आहे. तर ते प्रॉब्लेम्स व्यवस्थितरित्या आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी हे दोन्ही व्हिडिओ तुम्हाला पाहावे लागतील. ओके, तर जो तिसरा व्हिडिओ आहे तर तो मी उद्याच्याला नक्कीच पोस्ट करेन, तोही तुम्ही पाहावा. ओके, थँक्यू.